नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. बऱ्याच मैत्रिणींना आपला जो उंबरठा असतो, उंबरापट्टी म्हणजे दरवाजासमोर रांगोळी काढायला आवडते त्यांना तिथेही. म्हणजे बऱ्याच मैत्रिणींना मी बघितलंय त्यांच्या कमेंट्स पण येतात, की आम्हाला बॉर्डर रांगोळ्या दाखवा किंवा देवघरासमोरही तुमचं देवघर जर मोठं असेल, देवघरासमोरही बॉर्डर रांगोळ्या काढायला आवडतात काही मैत्रिणींना. आजच्या भागात तुम्हाला बॉर्डर रांगोळ्या बघायला मिळणार आहेत. 5 बॉर्डर रांगोळ्या या एकदम युनिक रांगोळ्या आहे आणि सोप्या पण आहेत. तुम्हाला नक्कीच जमतील. झटपट होणाऱ्या आणि कमी कलरमध्ये छान अशा रांगोळ्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणींनो. आणि तुम्हाला जर ह्या रांगोळ्या आवडल्या तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट करायला अजिबात विसरू नका मैत्रिणींनो. बघू शकता आपली पहिली बॉर्डर रांगोळी. एकदम सोपी 3 टिपके काढून घेतले आपण आणि त्याला असा 2 साइडने 2 पाकळीचा आकार दिलाय आणि दोन्ही साइडमध्ये नेहमीची डिझाइन आहे आपली 3 टिपक्यांची, ती काढून घेतली. बघू शकता 2 ते 3 मिनिटाची रांगोळी आहे ही. एकदम सोपी, सुंदर आणि दिसायला पण छान दिसते बघा. आपली ही रांगोळी काढून झालेली आहे. तुळशीसमोरही काढू शकता तुम्ही ही रांगोळी. नाजूक आहे एकदम. जर मैत्रिणींनो तुम्हाला रोज रांगोळ्या काढायला आवडतं, पण त्याच-त्याच रांगोळ्या काढून जर तुम्हाला कंटाळा आला असेल, नवीन डिझाईन सुचत नसतील, तर एकदा आपल्या चॅनलला अवश्य भेट द्या आणि तुम्हाला जर रांगोळ्या आवडल्या तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. पुढची रांगोळी बघा मैत्रिणींनो. आपण मिडलला पिवळ्या कलरमध्ये मोठा टिपका काढून घेतला आणि साइडने व्हाईट कलरने टिपके काढले. त्याला केंद्रवर्धिनीचा आकार देतोय म्हणजे चकलीचा आकार. ही पण डिझाइन एकदम सोपी आहे. पटकन होणारी, झटपट होणारी सकाळच्या घाई-गडबडीत किंवा तुमच्या इथे जर अशी सत्यनारायण वगैरे पूजा असेल किंवा आपले चालूच असतात काहीतरी सणवार किंवा पूजा, हळदी-कुंकू, लक्ष्मी मातेचे व्रत वगैरे. जे ती पूजा मांडतो आपण त्याच्यासमोरही काढायला एकदम छान आहेत ह्या डिझाईन्स. नक्की व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. म्हणजे तुम्हाला नंतर कामात येईल किंवा रोजही तुम्ही जर काढत असाल दारासमोर तुमच्याकडे असा जर वेळ असेल, अशा रांगोळ्या काढण्यासाठी नक्कीच तुम्ही व्हिडिओ वेळात वेळ देऊन बघत चला. बघू शकता आपली ही पण रांगोळी रेडी होत आलेली आहे. एकदम झटपट कमी कलरमध्ये छोटीशी रांगोळी. कमी जागेतही काढता येईल आणि पटकनही होईल अशीच रांगोळी आहे. पुढची रांगोळी आपण एक वेगळ्या प्रकारचं कमळ काढलेलं आहे. आतमध्ये अशी थोडी मोठी पाकळी काढली आणि साइडने बघा थोडा वेगळा आकार दिलेला आहे आपण. नंतर त्याला थोडंसं इयरबडने व्यवस्थित आकार देऊन घेतलाय मैत्रिणींनो. आणि खाली अशी आडवी लाईन काढून घेतोय आपण. 3 लाईन काढतोय. एक मोठी मिडलची जरा छोटी आणि त्याच्या खाली अजून एक छोटी लाईन. असंच वेगवेगळ्या रांगोळ्या ट्राय करत चला मैत्रिणींनो. तुम्हाला आपोआप प्रॅक्टिस होऊन तुम्हाला पण डिझाईन्स सुचतील आपोआप आणि रोज तुम्ही एक नवीन रांगोळी तुमच्या दारासमोर काढाल. तुम्हाला जर काही शेप जमत नसतील रांगोळीचे, तर मला तसं कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला नक्की शिकवेल. ते पण एकदम सोप्या पद्धतीने शिकवेल. बऱ्याच रांगोळ्या मी कमेंट म्हणजे ज्या रिक्वेस्ट आहे रांगोळी रिलेटेड, ते रिक्वेस्टेड व्हिडिओ बरेच बनवलेले आहेत. तुम्हालाही अशा जर काही रिक्वेस्ट असतील, काही आकार जमत नसतील, तर मला कमेंटमध्ये सांगा. मी वेळात वेळ काढून व्हिडिओ नक्की बनवेल तुमच्यासाठी. पटापट कमेंट करत चला. व्हिडिओ बघतात मैत्रिणींनो तुम्ही पण कमेंट पण करा आणि रांगोळ्या पण ट्राय करत चला. म्हणजे दारासमोर एक नवीन रांगोळी काढा. प्रत्येक व्हिडिओत तर तुम्ही बघितलंच असणार आहे. 3 ते 4 रांगोळ्या असतात. त्यामुळे तुम्हाला त्यातली जी पण रांगोळी आवडेल तुम्ही दारासमोर ट्राय करत चला. देवासमोर काढा, तुळशीसमोर काढा जर वेळ असेल तर. आपली पुढची रांगोळी फुलांच्या 3 पाकळ्या काढून घेतलेल्या आहे अशा बदामाच्या आकाराच्या. हे फुल लहानपणापासून कॉमन फुल आहे. सगळ्यात पहिली डिझाइन तर बहुतेक मी असं वाटते मी हीच शिकलेली असणार आहे. कारण की पहिल्यापासून म्हणजे या पारंपरिक रांगोळी ती.
पण आपण पारंपरिक रांगोळ्यांना पण आधुनिकतेच्या रांगोळ्यांची जोड देत असतो. म्हणजे थोडी डिझाइन ॲड करत असतो जुन्या रांगोळ्यांमध्ये पण. कलर जर भरायचे असतील, तर तुम्ही कलरही भरू शकतात. छान दिसते रांगोळी. जर तुमच्याकडे तसा वेळ असेल, कारण की कलर भरायला वेळ लागतो थोडासा. ज्यांना बॉर्डर रांगोळ्या आवडतात, त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा. जास्तीत जास्त शेअर पण करा. आणि कालच्या भागात सांगितल्याप्रमाणे आपला व्हिडिओचा टायमिंग आपण चेंज केलेला आहे. 1 होता दुपारचा 1 चा टाईम होता, तो आपण 2 केलेला आहे 1 एप्रिलपासून. तर नक्की याची नोंद घ्या आणि त्यानुसार तुम्ही थोडासा रांगोळीसाठी 8 ते 10 मिनिटाचा वेळ काढून व्हिडिओ बघा. आणि जे रांगोळी प्रेमी ते तर बघतातच व्हिडिओ, पण तुम्ही पण बघा मैत्रिणींनो. आता ज्यांनी सबस्क्राईब केलंय ते सगळे म्हणजे त्यांना सगळ्यांना रांगोळी आवडते म्हणूनच त्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे. पण तरी कधी चुकून व्हिडिओ बघायचा राहत असेल काही कारणास्तव, नंतरही तुम्ही वेळात वेळ काढून बघू शकतात. आणखीन मी काही कम्युनिटी पोस्टमध्ये काही प्रश्न विचारते वगैरे, त्याला पण थोडा रिस्पॉन्स देत जा. म्हणजे काही प्रश्न विचारत असते. म्हणजे रांगोळी रिलेटेडच असतात. तर समजेल मला, मग त्याप्रमाणे आपण व्हिडिओ बनवत जाऊ. ही आजच्या भागातली शेवटची रांगोळी आहे मैत्रिणींनो. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कशा वाटल्या रांगोळ्या नक्की सांगा. आणि जर जुने व्हिडिओ बघितले नसतील तर वेळात वेळ काढून नक्की बघा. येणारे व्हिडिओही बघा. तर भेटूया अशा झटपट होणाऱ्या, सोप्या, सुंदर रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज छोटीशी का होईना रांगोळी काढा आणि रोज एक नवीन रांगोळी शिका. धन्यवाद. बाय बाय.